जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 12. विवेक वैराग्य. समास 7. विषय त्याग. या समासाच्या पहिल्या 8 ओव्यांमध्ये शिष्याने विचारलेले प्रश्न आहेत. प्रश्न असे आहेत की विषय त्याग केल्याशिवाय परमार्थ घडत नाही आणि विषय सेवन केल्याशिवाय शरीर टिकत नाही. मग हा प्रश्न कसा सोडवावा? मनुष्य 2 प्रकारचे विषय सेवन करतो. काही जीवनावश्यक गरजा असतात, तर काही चैन आणि विलास यामध्ये मोडतात. शरीराला अन्नाची गरज आहे, ही जीवनावश्यक गोष्ट आहे. पण चमचमीत अन्न हवे, ही वासना आहे. तसेच मनोरंजन हवे, पण त्यासाठी पैसे उधळणे ही चूक आहे. म्हणून साधकाने भान ठेवले पाहिजे. या समासात समर्थ रामदासांनी वैराग्याचे महात्म्य सांगितले आहे. जर एखाद्याला जन्मतः वैराग्य प्राप्त झाले असेल तर तो भाग्यवान आहे. याचे विस्तृत वर्णन आपण समासात ऐकणार आहोत. चला तर ऐकूया. दशक 12. विवेक वैराग्य. समास 7. विषय त्याग. समास ऐकण्याच्या आधी सर्वांना अगदी मनापासून विनंती आहे की आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया. समास 7. श्रीराम. न्यायनिष्ठुर बोलणे, बहुतांचं वाटे कंटाळवाणे, मळमळ करिता जेवणे, विहित नवे. बहुती विषय निंदिले आणि त्याची सेवित गेले. विषय त्यागे देह चाले, हे तो घडेना. बोलणे एक, चालणे एक, त्याचे नाव हीन विवेक. येणे करिता सकळ लोक हसो लागती. विषय त्यागे विणे तो काही, परलोक तो प्राप्त नाही. ऐसे बोलणे ठाई ठाई, बरे पहा. प्रपंची खाती जेविती, परमार्थी काय उपास करीती. उभयता सारिखे दिसती, विषयाविषयी. देह चालता विषय त्यागी, ऐसा कोण आहे जगी. याचा निर्वाह मज लागी, देवे निरोपावा. विषय अवघाची त्यागावा, तरीच परमार्थ करावा. ऐसे पाहता गोवा दिसतो की. ऐसा श्रोता अनुवादला, वक्ता उत्तर देता झाला. सावध होऊनी मन घाला, येतद विषयी. इथे 8 ओव्या संपतात. म्हणजे प्रश्न संपतात इथे. वैराग्य करावा त्याग, तरीच परमार्थ योग. प्रपंच त्यागे सर्व सांग, परमार्थ घडे. मागे ज्ञानी होऊन गेले, तेही बहुत कष्ट केले. तरी मग विख्यात झाले भूमंडळी. येरे मत्सर करिताची गेली, अन्न अन्न म्हणता मिटकली. किती एक भ्रष्टली पोटासाठी. वैराग्य मुळीहून नाही, ज्ञान प्रत्ययाचे नाही. शुची आचार तोही नाही, भजन कैंचे. ऐसे प्रकारींचे जन, आपणास म्हणती सज्जन. पाहो जाता अनुमान, अवघाच दिसे. जयास नाही अनुताप, हेची एक पूर्व पाप. क्षणक्षणा विक्षेप, पराधिकपणे. मज नाही तुझ साजेना, हे तो अवघे ठाऊके आहे जना. खात्यास न खाते देखो सकेना, ऐसे आहे. ही मानवी वृत्ती आहे.
खात्याचं खाते म्हणजे दुसऱ्याचं चांगलं, दुसरा मजेत राहतोय, नाही बघवत असं काही लोकांना. भाग्यपुरुष थोर थोर, त्यास निंदिती दिवाळ खोर. सावास देखता चोर, चरफळी जैसा. सावास म्हणजे श्रीमंतास. वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य. वैराग्य नसता योग्य, परमार्थ नव्हे. परमार्थ करायचा असेल तर वैराग्य हवं. साधारणतः मनुष्याला सगळं पाहिजे असतं, सगळं चैनीचं विलासाचं पाहिजे असतं. वैराग्य येत नाही आपल्याला. आणि ज्याला वैराग्य आलं किंवा ज्याला वैराग्य जन्मतःही असतं काही लोकांना, ते खरे भाग्यवान. त्यांना परमार्थ नक्की साधता येतो. प्रत्यय ज्ञानी वीतरागी, विवेक बळे सकळ त्यागी. तो जाणीजे महायोगी, ईश्वरी पुरुष. अष्टमा सिद्धीची उपेक्षा, करून घेतली योग दीक्षा. घरोघरी मागे भिक्षा, महादेव. ईश्वराची बरोबरी, कैसा करील वेशधारी. म्हणून या सगट सरी होत नाही. उदास आणि विवेक, त्यास शोधिती सकळ लोक. जैसे लालची मूर्ख रंक, ते दैन्यवाणे. जे आचारापासून चेवले, जे विचारापासून भ्रष्टले. विवेक करू विसरले, विषय लोभी. भजन तरी आवडेना, पुरश्चरण कदापि घडेना. भल्यास त्यास पडेना, येतन निमित्य. वैराग्य करून भ्रष्टेना, ज्ञान भजन सांडीना. व्युत्पन्न आणि वाद घेना, ऐसा थोडा. कष्ट करिता सेत पिके, उंच वस्त तत्काळ विके. जाणत्या लोकांच्या कौतुके, उड्या पडती. काय सांगितलंय समर्थ रामदासांनी? कष्ट करता सेत पिके, शेत पिकतं. उंच वस्त तात्काळ विके, खूप चांगली गोष्ट असेल तर ती तात्काळ विकली जाते. जाणत्या लोकांच्या कौतुके, जाणती जी लोक आहेत, वस्तू जे पारख करू शकतात, त्यांच्याकडून कौतुक होतं. आणि त्या उड्या पडती म्हणजे कौतुक होतं त्यांचं. असंच माणसाचं पण आहे. जाणते जे लोक असतात ते समोरच्याला जाणतात की किती ज्ञान आहे, किती वैराग्य आहे, किती परमार्थ आहे, हे सगळं जाणतात ते लोक, जाणते लोक. येरते अवघेची मंदले, दुराशेने खोटे झाले. कानकोंडे ज्ञान केले, भ्रष्टाकारे. सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्याकारण घेणे. विषय त्यागाची लक्षणे, ओळखायसी. सकळ काही करता देव, नाही प्रकृतीचा ठाव. विवेकाचा अभिप्राव, विवेकी जाणती. शूरत्व विषयी खडतर, त्यास मानिती लहान थोर. कामगार आणि अंगचोर, एक कैसा. त्यागा त्याग तार्किक जाणे, बोला ऐसे चालो जाणे. पिंड ब्रह्मांड सकळ जाणे, यथायोग्य. ऐसा जो सर्व जाणता, उत्तम लक्षणी पुरता. तयाचेनी सार्थकता, सहजची होय. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विषय त्याग निरूपण नाम, समास सप्तम. श्रीराम